म्हणते बाबा मा साया बरेच दिवसा फोन आला याचा. हो का बोल. राम राम हो बावने बा. राम 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 राम. बोल बोल काय म्हणतं. बरं आठवण काढली बा माहिती तू. काशी येतो म्हणे तुमच्या घरी. काय तर म्हणे बाबा ते शेतीचा अभ्यास करावा लागते. हो ना आली तर काही हरकत नाही. पण मग हे काय तर वावर इथलं काय पाहिजे दगड धोंड्याच बयाटीसा. दुसरं तर काही नाही कोणता काय म्हणजे वावर कायसाठी पाहा लागतात तिले. पाहुणे बा वावरा नाही नो बापा. ते कांदा लसूण अद्रक ऊस केळी याच्यावर काय म्हणतात ते रिसर्च करून राहिले बापा. तिचं ते शिक्षण आहे. तिला म्हटलं हे काही करू नको बापा. हे रिकामे धंदे दगड धोंडे कुठे जांभत बसतील. आमची तर थंडी झाली वावर भाऊ. नाही नाही म्हणते मला तेच करू नाही म्हणते. आणि मा वावर कसा कोरड भाऊ आणि तुमचं बागायत द्या. मग म्हणे मी मामाच्या घरी जातो म्हणे. या आता अशी म्हणे माझी पोरगी. मग ती गोष्ट आहे मग करून राहिली तर करू दे तिले. मग बरोबर दे ना मग पाठवून. वावराचा अभ्यास करते तर दे पाठवून. काही वांधा नाही. हा मनोज बी आहे ना अटीसा. मनोजली जरा समजी काय सांगेन सही दोन गोष्टी. कशी ती हुड आहे. तिले कसं खाया घ्यायला चवनाच पाहिजे. बोलायचं तिकडे तारतम्य नाही बरं पाहुणे बा. कसं समजून घ्या तुम्ही. कसं आता तुम्ही या बा गरम कसं एखाद्या अगदी चुकतील लेकराच्यानं तर कसं मग समजून मग मी त्यासाठीच फोन लावला नाही तर मी आता गाडीत दिलं असतं बसून. म्हटलं हिच्याबद्दल काही दोन गोष्टी सांगून देऊ पाहुणे वाले. मग कसं मग आपल्याला पाठवता येते बा. काय गळा पका काय बोलून राहिला तू. येऊ दे ना काही वांधा नाही. असतीच माणूस जवानपणात हुडच असते जरासा. करू दे. आता करी नाही तर मग कधी करीन हुडपणा तर करू दे. घेतो पप्पा तिला सांभाळून काही टेन्शन न घेऊ. दे पाठवून दे. तुझ्या भाषा नाही मनोज हुडच आहे तो बी. आता त्याचं ऐकतोच की बापा. त्याला सांभाळून घेऊनच राहिलो की नाही. आता तुला पुरीले घेईन बापा सांभाळून. काय टेन्शन घेऊन राहिला तू. दे पाठवून काही वांधा नाही. ती मस्त राहतात मग मांबो हुईबो सोबत. टेन्शन न घेऊ तू. मग आज मी देतो तिला बसून गाडीत. मग ते कसं तर मनोजले पाठवता मग घ्यायले. पाठवतो मी काही वांधा नाही. काही टेन्शन न घेऊ तू. आणि तिला बसवलं की मग फोन करून देतो म्हणजे. मग मी मनोजले पाठवतो बस स्टँडवर. पाहुणे बा करतो मी फोन. चला मग ठेवतो फोन. राम राम. राम 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 ठेव. आता ही बापा डोक्षेचं टेन्शन गेलं माय. वायरी आहे ती जेवून राहिली घरी. पोराला पोरगी पाहायचं काम नाही. तरी कोणती म्हणे तुम्ही पोरगी पाहत नाही. अशी माझी सेटिंग होती. आली ना बाबा घरपोच. आता काय वांधा आहे मले पाहायला जायचं काम नाही ना. मग मनोज बाबू मनोज ये रे इकडे ये रे. बाबा काय म्हणता. काही नाही बाबू ते तुम्ही मांबोई येऊन राहिली ते तिला घ्यायला जाय बा. ते काय म्हणतात ते शेतीचा अभ्यास करायला येऊन राहिली. ते आपलं वावर गिवर पाय ना तिले ऊस केळी याच्या त्याच्यावर अभ्यास करते म्हणतात ते पोरगी. तर कसं तिला घेऊन येतो बा. बिनी जातो बाबा ते बिनीला आणले. तिला डोकं खात राहते. काही बी विचारायचे ते. पागला आणि बोलत राहते काही बी. हे काय आणि ते काय ढमुक काय टमुक काय. 17 प्रश्न विचारते ते मिनी जात. बाबू तात्या लहान होती आता मोठी झाली ना ते. जाय होय घेऊन ये दिले. विचारत नाही तुले आता ते. हो पाटील तुमचं सारखं होते राजा. तुम्ही काय येडापणा करून राहिली. छानच भेटून राहिला ना. छान संधीचं सोनं करा ना. काय राजा माणसं आहे तुम्ही. तुम्हाला या साऱ्या गोष्टी सांगायला लागतात बा. हो बाबा जातो मग जातो. हो जाय मग जाय. येतो गावातून चक्कर मारून आता. या पोरीची लाईन आला की ना काय ना काही. का मस्त बसली होती मस्त तुम्ही. काही कांदा निंद्याची रोजदारी द्यायला लागते की नाही बायाची. काही चिंताच नाही बापा तुम्हाला तर. म्हणून नाही राहिल्या त्या बाया निराश का मग. त्याची रोजदारी देऊन द्यायला लागते ना बापा. अजून येतील मग त्या घरी मागेले. माझं रुपया नाही खिशात आता. तुला जो काही दुधा मुदा जमा हवे असतील. काही दाबदूब करेल असतील. तुला कुकडे दाबेल असतील डब्या डुब्यात तर काढ जराशे आणि देऊन टाक तेवढी रोजदारी. कधी तर काम करत द्या. मी खरा खलास व्हायला ना. मी का तुम्हाला काय पैसे दाबदूब करणार दिसून राहिली काय. काही बोलून राहिले नाही रा. ढेपीचे सडकीचे पैसे का तुमचे का बाप देऊन राहिला काय. माझ जोडून जातात की नाही पैसे. तुम्हाला तर मागतही नाही मी तेवढे. तरी म्हणते माणूस दाबदूब करेल असतील पैसे तर देस काही. आता माझं का खजाना आहे का दाबेल मी ना की देऊ गेले त्याला सगळे पुरतील माझ्यावरचे पैसे. जशा अर्थ नो घेत जाऊ ना. काही असतात डब्या डुब्यात. आडी अडचणले कामात पडतील असे पैसे ठेवले असतात बाय. आता समजा अडचण झाली आपल्याला काढणं त्यातली एखादी गड्डी. काही लोणी नका लावू मला आणि काही शिकू नका. माझ्यावर काही पैसे नाहीत काही. देत असतो मी असले माझ्याजवळ की नाही नाही म्हणत मी. लोणी कोणाला तूप लावलं रे बाप्पा. नाही हो पाटील हे आमची मजाक चालू आहे. या बसा बसा. काय बरं शांता पाटील दूध गीत कर बरं. लय दिवसाचे आले पाटील येत तर नाहीत कधी. काय वेळ लवकर. काही दूध गीत काही नको बाबा. मी काही पित नाही. माझं काम होतं त्यासाठी आलो तुम्ही. तुम्ही एक फोन लावला असता तर पोय तुमच्या घरी आलो असतो बा. काय बापा तुम्ही म्हटलो खाले. कसं मला पाय मोकळे करणं होते माय. कसं मी काही फिरत नाही कुठी. म्हटलं मग चला या नामदेवच्या घरून फिरून आता. कसं मला अर्जंट काम होतं. काय होतं
बापा? ते माझ्या सायाची पोरगी घेऊन राहिली मनोजची मामभाई. ते तर म्हणे बापा टिसा म्हटलं मग आपल्या घरात तर काही बाई फाई नाही. म्हटलं मग शांताला सांगू आपण 2-4 दिवस राहायबा म्हणून घरी आपल्या. तिला कसे सांग सवर करायले पाहिजे कोण ना कोणी. असं बाईची बाई असली की फरक पडते. बरं एवढंच का मग? येतो ना मग मी येतो ना. कधी येते ती पोरगी? येऊन राहिली म्हणून जायला तिला न्यायले. म्हटलं मग तुला सांगून द्या मग संध्याकाळी येतो तू. तिला मग कसं सांग सवर करतो थोडंसं. हा येतो ना मग. तसं म्हणालं बोला की नाही बोला बा. लहान तोंडी मोठा घास. बोलणं असं म्हणणं तुमच्या सायाची पोरगी जाय की नाही येऊन तर राहिली तटीसा. मग हेच ध्यान करून मला ती दुसरी पोरगी पाहायचं काम नाही. हेच ध्यान वायरी करून देऊ दोघे झमकून. आता माझी जीबीवर येईल होती गोष्ट मी सांगून राहिलो तुम्हाला की असं याची मा मेळ आणि हा प्रयत्न चालू आहे. पण आता तूनच गोष्ट काढली आहे. पण मला तिथे सून करूनच घेणार म्हणून तर मी येऊ दिली अटीसा. असं आता हिंटीन फिरतीन दोघांची विचार जुळले आणि मनोजनं म्हटलं की वो मला करून द्या तर देऊ झमकून. काय करावं लागते. मस्त आहे बा मग. घरच्यात देवाचं निघलं कुठे जायचं काम नाही ना. मस्त मेळ जमते मग आता. पाटील माणसं गिनसी पाहायला काही वांधा नाही. साऱ्या गोष्टी पद्धतशीरात भानगडी नाहीत काही नाही. सारा टकाटक काम आहे. त्याचाही टकाटक कारभार आहे तुमचाही टकाटक कारभार आहे. साऱ्या गोष्टी पद्धतशीर पण त्याचं दोघंही पोट्यावर आहे ना बापा रे. लहानपणापासून त्याचं पोटेच ना. आजही तो म्हणे मी त्या बेनीला न्यायला जात नाही म्हणे. मी जबरदस्ती पाठवला झाली. त्याला म्हटलं बाबा ते मोठी झाली आता काही ती काही करत नाही. काय बेजा खोड्या करते ते पोरगी त्याबरोबर. तो जात असतं नाही म्हणे. पण मी जबरदस्ती पाठवला झाली. आता कसं त्याचं पोटलं तर पाहू पुढचं पाऊल टाकू. ते ना पाटील आता ते मोठे झाले. आता साऱ्या गोष्टी समजतात ते. आता कसं पाटील एकाच जमात नाही होत. आता कसं ते दोघं भेटतील बोलचाल होईल कसं मग त्याच्यामधून कसं त्याला पटापटी होईल. पुढे मग पाऊल टाकले जाते धीरे धीरे. आपल्यालाच काय घाई आहे एवढी. पाहिलं जाते पुढचं पुढे मग. हो शांता तूही बरोबर बोलून राहिली. दोघं पटापटीवर आहे. आता काय पुढचं पाऊल टाकू आपण. हो पाटील ते पाहू ना आता पुढचं काय आहे. दोघांचं पटलं की झालं. शांता येतो मग मी. येतो मग तू संध्याकाळी. येतो बा नामदेव. पाटील मग जरासं दूध गीत घेते. अर्धा कप घ्या अर्धा कप टाकायला अजून शांताले. नाही ते राहू दे काही घेत नाही मी. जातो मी आता. मला काम आहे तिकडे अजून. ती किराणा मिराणा पाहा लागेल ना घरात काय आहे काय नाही. चाल बा मग शांता येतो आम्ही. येतो बा नामदेव. मग या टाकल्या इकडे काय करून आला तू. काय करू बे शिवल्या तुला काय करायला लागते. सरकारी बोलली आहे. टाकल्याकडे तुला शिल्लक जास्त बोलतं का बे. शिल्लक तू बोलतं. शिल्लक मी नाही बोलत. तुला सुरुवात केली ना मी थोडी केली. टकल्याकडे तुला पोत्यात दाबा लागते नाही तर कुठरा दाबाच लागते. एकदा तुला हिसका दाखवाच लागते शिवलालचा. शिवलाल पुढे एखाद लोक तुझे तोंड ना उघडे. आता मी ज्यादा फडफड करून राहिला तू मला दाबूनच दाखव. नाही तुला जर डबऱ्यात दाबला तर मग म्हणतो हाय टकल्या नाही मग. भाऊ बा खाला काय. अरे बाबा आपल्या गावात रोवणूक आली ना. तुम्हाला माहित नाही अजून काही. गावात शाळा काय आहेत. तुला काही लक्ष नाही माय काय शाळा आहेत. हा या टकल्याची शाळा माहित आहे मला. दुसरी तर काही माहित नाही. करणे हो शिवल्या टकल्या नाव करून बाबू. डबऱ्यात दाबीन तुले. तू सांग आल्या काय आहे तर. बापा पाटलाची मांबई निघून राहिली ना गावात. तुम्हाला माहित आहे की नाही काही. हो दोघांचं आहे ना बापू जुगाड. अरे पाटलाची मांबन तुला कसं माहित पडलं रे बा. मी पाटलाच्याच घरी होतो ना. मोठ्या पाटलाला सांगितलं ना पाटलाले की जायगडा म्हणून आणि ते घेऊन बा पिंकीले. ती येऊन राहिली आता बस स्टँडवर जायला पाटील. चला ना जाऊन पाहायले कशी दिसते काय दिसते हे तर पाहू आपण. तसं की आपल्या घरात जायला त्यांना भेटणार नाही मग. ते पोरगी का अशी तशी येशील का बाबा. हैकुंडाचा खांडच असेल ते पोरगी. सूर्यफिका पडते तुझ्या पुढे. अप्सरा मी पाहायला का शिवलाल भाऊ. पाहायला तुम्ही ना. मी ना मनोजची माय पाहायला नाही गड्या. मोठ्या पाटलाची बायको पाहायला आणि मी हैकुंडाचा खांडच होती बाई. अशी चमचम चमकी पिवळी जरच चांगली. तशीच असेल की नाही भाषीच आहे की नाही. तशीच असेल बापा. एवढी पिवळी जरत असेल गाव शिवलाल भाऊ मग. पण देवबी राजा काही लोकांना काही रूप देते राजा चांगलं. आणि माझ्यासारख्याला मला पाहणं. डांबरचा वयाच बनवला देवानं. काय बापा जरासा तू उजीड पाडता बा माया. देवबी कसा करते का शिवलाल भाऊ. ज्याला नाही त्याला सारच देते. आणि एखाद्याला काहीच नाही देत. हा एक डांबरचा गोया आणि हा एक हळदीचं खांड. हसून राहिला टाकल्या तू. ते शिवलाल भाऊजी जेव्हा राहिले तर पोत्यात दाबतील बरं तुले. नाही या टकलेला पोत्यात दाबाच लागते. हिसका दाखवाच लागते शिवलालचा. एकदा मोठा दात काढते खी लागलंच तर कुकू कसं ला हे समजत नाही. माणसाले लंब कुकू ला बाईले गोल असते. काही समजते की हेंबाड्यात बोले. त्याची तो अक्कल नाही बी तुले. हसणं बे टाकले आता हसणं. अरे जाय रे हो शिवल्या मला लोक शिकवतो. जाय पाय तू चाललो मी.
टाकल्या थांब ना त्याने थांबत टाकल्या गेला पण मग शिवलाल भाऊ पाहुणं कशी काय दिसते तर का राजा कशी पोरगी राजा आपण पाहिलीच नाही बाई या खांडासाठी हा आपल्या गावात नाहीतच नसल्या पोरी चालन मग पाहुणं हा डोळे तर शकू बा आपल्याला दुसरं काही भेटतच नाही पण मग नजरा चाल कसं या मसाला गिसाळीचं पद्धतशीर करत जाय सारे हाफ बसतात चारा टाकणं नाही काही नुसतं गावात उन्हाळ्याच्या करत राहायचं काय चारा पाणी पाजणं व्यवस्थिशीर राहिलं पाहिजे ना 4-4 लिटर दूध देणाऱ्या म्हशी 2-2 लिटर आणलेल्या का तुला काही खाऊ घालते की त्याले अरे म्हणून राहिले तुम्ही काय करता मग नुसतं का भाजी दोऱ्या तोडता का अजून होते ना तुमची यानं होत नाही असं नाही ना मग अटल्यासाठी चारा पाणी पाजायला काही होऊन राहिलं का ती वाडी आपल्या वाडग्यातच हौदी आहे मी चारा आणून ठेवतो तुम्ही जरा सगळे काही करत नाही बा हा हटची काळी तटी करत नाही नुसतं भाजी दोऱ्या तोडता तुम्ही करू मी आता कदलं करू वसनात गौऱ्या जायचं आता असं म्हणणं नाही ना हा जे होत असेल तेच करा ना चारा टाका पाणी पाजा दोनच गोष्टी करा ना पाहतोय मी बापा ही दूध इकेळणे तो चारा आणून टिसा टाकतो तुम्हाला फक्त आयता टाक ना एवढे जमत नाही तुमचे ना आता काही माझ्या भेजा खाऊ नको तुला करणं असेल तर करणारी फुकून टाके मी भाजीच्या दोऱ्या तोडीन माझी इस्टेट आहे मी कशी खायची आहे ते खाई तू नको मला शांतना शिकू आता अडोक्सो नको गरम करू रोटी तुम्ही काही माडोक्सा खाऊ नका मग मधात काही टुमनं लावत नव्हता तुमचं काम तुम्ही करा मा काम मी करीन हा शिल्लकपणा मला काही शिकवत नाही जा मग हा आजची काळी तर ठिकाणं नाही आणि मला कुठलं सुटलं की हे कर ते कर ढमुक कर मी मामादान करीन काय करायचं आहे आलं म्हटलं इकून तिकून मसाला घेऊ हे करू ते करू पोऱ्याचं लग्न जमून देऊ हा पोऱ्या खायचा हा तर पुरा अगं हा तर म्हणते तुम्ही करा म्हणते सांगा लोकांना दिसलं पाहिजे ना काही पोरा करून राहिला की काही तर आता संबंध येतील ना आपल्याला पण हा पोऱ्या बावली हे याला अक्कलच नाही काही तुम्ही करा म्हणते तुम्ही ते द्यायचं असेल तो दिन नाही मी तसा राहील हा मुंजा राहिलं तर पुरलं माडोक्स काही खाऊ नका आता तुम्ही भेजा नको गरम करू माया फालतू भानू इकडे ना अंतर बा टाकल्या रिकामचोट पोट्ट का आल्याला टाकलं होती अंतर बा काय अबे बाबा गावात नवीन खबर आहे ना पाटलाची मांबणी मध्ये राहिली चांगली आहे म्हणतात सुपर दिसेल यशवर राय फुकी पडते एवढी टाप आहे दिसायला म्हणतात हो पण सांगितलं बा बापा तो खाली आलता शिवलालले सांगायले शिवलाला ते गेले पाहिले त्यांना आपण बी जाऊन पाहिले मलेले पाठवून राहिलं गड्या कसं अशा पुरी पाहायला भेटत गावात कुठे येतात आपण काही कॉलेज पाहिलेले नाही तर कसं पाहिजे मग चाललं जाऊ ना बाबा मोठ्या पाटलान बाबा वाशी आणली का मनोजची मुंबई बापा रे काही शेटिंग लावली बाबा पाटलानं पाटील म्हणेस तुला काय सांगू म्हणे ही लाईन होती का ते पाटील झमकोते वाटते लोकं पोऱ्यात आता टकल्या तर काही गप्पा करते मा पोऱ्या चालला वाटते पाहायले नुसतं हुंगूच मरीन जायला मा बुड्डा बसला नटचा बेगा किरकिर लावून राहिला मागं जागत या मसाळ्याला एकतं चारा राहिला मा टाकायचा जन्मे मार नको ये ह्या मसाळा हेले तर रोजच आहे चालणं हे असं पाखरू पाय भेटते काय चालणं डोळे शकून घेऊन तू ये लग्न होईल नाही माय होईल नाही आपण तशी रणके जाऊ की नाही चालणं मग पाहायला भेटते काय पुढे मी आलो मा बापाले जोगारा घेऊन येतो ना इकडे तिकडे फकाल्या मारा मा बुड्या जाता मा बुड्या सुट्टी दिन मिळायचं मा बोकांडेरच बसला मा बुडा आटीचा बेगा किरकिर लावून राहिला त्याचा असा मेळच नाही आज काय नाही मला उच्ची पट्टी सोडायला येईल तर मा बुडा आठवून सटकू देईन मला काय एवढा मोठा जेवण पोरगा झाला बुड्याला भेंद राहिला मुतल्या का शेंडीतला एवढा टरका पोरगा पाहायला नाही का मी कधी नाही तर काय तर बापा बापाच्या जीवावर जगून राहिला ना पण आपले काय रुपया कमाई आहे ना कुठून ठसन घासून बुडच्या बुड्यावर बुड्याचा टेम्पो टाकीन मागू जाय तू पुढे जाय मी आलोच मागून बुड्याले उच्च पडक्या काहीतरी आणतो आणि येतो तुला मागे जातो मग मी येतो मागून मग गप्पा झाल्या असतील तर हे मसाळीचं पाय ना काय तर गेला तो आता अजून तिकडेच पाहून राहिला काय तर करतो ना सामान जराचे करतो ना टाकतो ना सारा देईले उठले सुटले की इंग्रेज लावता तुम्ही मागं अन्ना धाम हो चहा करणं मला तलप लागली ना लवकर पाजणं मला चहा हा बापा तुम्हाला चहा पाजायला लागेल नाही तर काय तर तुम्ही कोणत्या खांद्यालाच गेलते ना कमाईच तेवढी आहे तुमची म्हणा हात जोडार बाबा बोल नाही बोलू द्या आपल्याकडे पाहुणा गोशीला पाहुण्याला घेता सोबत त्याला घेऊन पाहुणे आली सोबत पाहुणे बा बसले का हा शिवलाल मामा काय पाहुणे बा चालता का डोळे शिकेली चाला ना जाऊ ना आपल्या गावात अप्सरा आली ना काय मामा काय आफत आणता का बाबा तुमचे अप्सरा करता पण माझ्या घरावर गोटे येतील ना तुमची पोरगी तर माहिती आहे वारावदा ठोकायचं पाणी आहे बाबा ती गोटना काढून बाबा अप्सराची माझ्या पाहुणे मामा बहिणले भेटा तुम्ही हात थाला ना त्यानं शेत नाही बरं पाहुणे बा डोळे शकून घ्या डोळे शकून घ्या म्हणता हेच तर डोळे शकले तर माझ्या सांभाळल्या जाऊन राहिलं हेच तर गाणं भारी जाऊन राहिलं काय दुसरे डोळे शकता बाबा हे तुमची पोरगी तर समर्थ बाई थंडी घालून राहिली इकडे कसं तुम्ही लवकर चालले जा वाटूर मा घरी काही भांडणं लावू नका बाबा ऐकलं तर फालतू अजून मला बेलण्यानं मारीन ते
जा पाहुणे बा हे डोळे शेगा त्याने शेत नाही वर डबल त्यानंच मारून घ्या काय भेता राजा मा पुरी लिओ ठरले ना काय तर राजा तुम्ही मी भेटतो का मामील तुमच्या छत्ती शादी करून चालतो असा पुरा टाईट मामीन फामी तुल्यात तुम्ही काय राजा हो टरफूस राजा काय माणसं आहे तुम्ही फुगा जाय राजा तुम्ही हवातात जाते तुमची आम्हा बापा तुमचा कामही वेगळा आणि तालही वेगळा आहे बापा. हा तुमच्या पोरीला काय शिकून पाठवला काय माहित तुम्ही सांगा तर इथे जाईल जाऊ. हा काय बापा जनराजा पाहुणे बा मा बहीणचं गुट्टेची घड्याळ चाला ना इकडच्या इकडे निघाणं. हा तिथं बसला माझी बहीण कुठे आहे सा काय काल्या कुकडे नेऊन राहिला पाहुण्याले? नाही बाई कुकडे नाही. सांग ना बापा मला बी कोणती अप्सरा आली तर दोघे जण पाहू आम्ही जोड्यानं. सांग नाही बाई तसं काही नाही कोणती अप्सरा फापसरा काही नाही अशाच गप्पा ह्या टाइमपास. हा शिवलाल काका पुरीचा संसार तुम्हाला चांगला नाही दिसत का? हा जवळाले बिघडून टाकून राहिले तुम्ही. हा हो बाई नाही हो बाई हे अशी मजाक चालू होती हा सासरे जवळची दुसरं काही नाही बा आपण काही म्हणतच नाही येतोय नाही मी इकडे तर हा काही बोलतच नाही ना आपण चाललं बाबा तुमचा संसार चांगला चालू द्या आपलं काही म्हणणं नाही. जाय तू काही डोकं खाऊ नको टाक मामाला चहा टाक कधी येत नाहीत मामा. काका हे वय आहे का तुमचं? हा कोणती अप्सरा आणि काय ह्या गोष्टी का चांगल्या आहेत काय? शोभतात का ह्या गोष्टी तुम्हाला करणं अशा? हो चालेल बरोबर हा पारा गरम होईल अजून फालतू काही हाची भाजी असेल फेकून मारीन ते काही खरी नाही बरं आठाने बोलायला तिची. छटकू दिन तास की नाही बापा बोल नाही बोलू देऊन राहिली ती तिनं तर माहीच लावली बिना पाण्याची करणं. हो बाई तसं काही नाही बापा आम्ही काल पाहुण्याला बयकवा आता मजाक आता ते तुला माहित नाही का मजाक करतो आपण तर. जा हा बापा लागा रस्त्यानं आता असा बिबा घालायला नको येत जाऊ चांगलं सांगायला येत जा. हो बाई जातो अरे आता माई बारी आता काही खरं नाही माय. हो हा तुम्हाला समजत नाही काय? हा शिकेल तर लय बापा आणि ह्या अशा गोष्टीत तुम्ही लक्ष देता काय? हा कामा धंद्यात नाही लागत तुमचं असं लक्ष. बाकी या फालतू गोष्टीत वायफट गोष्टीत मस्त लक्ष लागते तुमचं. काही ऐकता बापा मनन चिंतन करता त्या गोष्टीचं तर नाही ना तसं काही नाही ना. आता ते आले तर आता मी काय त्याचे तोंड दाबू सांगून राहील ते मी काय गेलो का त्याच्या बरोबर तू काही बोलत राहायचं बा. हे नसतं बोलत मी. हा बरोबरच बोलत असतो. आता सबसेल जाणे लागत तिकडे आणि त्याला येऊ द्यायचं नाही. इकडे आले तर त्याला सांगायचं तुम्ही नटवून चांगलं असेच चटकतील ते इकडे आले. नाही काही जात नाही मी जाय तू चहा टाक. चाय टाकतो सांगून राहिले पण आता सबसेल जायचं नाही बरं तिकडे विचार पहा मग. गड्या मोतीरा मला असं वाटू राहिलं मान आताच लगनच द्या करू हा कसं आपलं काही खरं नाही ना कधी गचकूत हा सांगता नाही येत काळी हा जवान पोरेस तर आता मरून राहिले अटॅकनं आपलं काय सांगता येते तर कसं जिथे आता कसं सटकन त्याचं लगन करून देऊ आपस कसं नातू पातू पाहिले आता त्याचे लेकरं हो ना गड्या त्याचं लगन तर करून द्यायला लागते पण घर नाही बांधे हा तो बकऱ्या वळती ढोरं वळती हा सांगतो आता ज्याचे मकान लागेल त्यालाच तो पोरी भेटून नाही राहिल्या त्या नात्याला कशी काय झामला कोण दिन त्याला पोरगी गड्या काही ना काही लाईन लावणं तुझ्या सोयऱ्या जाहिरात असेल तर एखादी दे गड्या जमवून मा नाताचं तेवढं गड्या लगन तर तसं तर काही जमत नाही काही ना काही कसं त्याले धंदा फंदा दे टाकून त्या धंद्या भरोशावर तरी लगन देऊ त्याचं जुगाड जमून एखादं ॲटो घ्यायला पुरते ॲटो चालेल तर सांगायला तरी होते पुरीच्या पप्पाली की बा ॲटो चालवते पोरगा गड्या मग ते ॲटो केवढ्याला भेटीन रे गड्या मलाही माहीत नाही केवढ्याला भेटतीन काय भेटते आता आपल्याला चालवता येत नाही आपण पाहिलं नाही आपण बसायचं काम करतो फक्त विचार लागेल गावातलेले एखाद्याले केवढ्याला भेटते म्हणून मग आता विचारून गावात मग कोणी जर म्हटलं स्वस्त्या मस्त भेटते 50,000-60,000 तर टाकू घेऊन सटकनी देऊ धंद्याला लावून गडी कसा गड्या रघु अशी घाई आहे तुली की बस आज लग्न झाले काल लेकरू झालं पाहिजे कसा माणूस आज तर असं शांतता ठेवत आहे ना आज विषय काढला म्हणजे होत असते का गडबड नको करत जाऊ ना बागडे हो गडे हो आतली काही गोट माहिती आहे की तुम्हाला झालं बा गावात मला माहित आहे की नाही मोठ्या पाटलाच्या सायाची पोरगी येऊन राहिली गावात मनोजचा जुगार देते मोठा पाटील जमून कसं का माहित मोठ्याला सांगितलं का तुले आम्हाला काही सांगितलं नाही बजानं सांगते का पुरा मुज्जरा तो लाल्या म्या पोऱ्याच्या गप्पा ऐकल्या आपल्या गावातल्या मावाळग्या चालते तो पोऱ्या तो टकल्या आलता सांगेल असं आहे म्हणे पाय रे गड्या हा लाल्या तर काही चुपी रुचतं माझ्या गड्या सांगितलं की नाही यानं पोरात लगन करतो की काही या कानाची खबर त्या कानाला नेल्या बाजार चोरून करते का रे लगनले कोण आत पोराचा बा पोरगी टाप आहे म्हणतात हो ते टीव्हीत नसते का ते ऐश्वर्या दिसते ते टीव्हीच्या पिक्चरमध्ये तशीच पोरगी आहे म्हणतात हो सारे गावातले पोरी चालली तिला पाहायले हो चालता का आपण पाहायले अक्कल इक्कल आहे की भेजा गिजा आहे की नाही आपली सून होणार आहे तिला आता का पाहायले तिच्या डोळे शकतं का काय लाज आहे तुले आपल्या पोराची बायको आहे ते होणारी ह्या बिन लाजा जाणार या पुरी लाज केलाय थोडे हो मलेच बोलतात सारे जवान पोरी तिकडे भिडेलात
म्हणजे चिवचिव चालू आहे गावात. सारे पोरे जाऊन राहिले पाहायला. मग आपण गेलो तर काय होते पाहायला? ते जवान पोरे तर आपली फरक आहे. आपली वय काय, आपण करून काय राहिलो याचं भान ठेवलं पाहिजे ना. लाल्याला जर माहीत पडलं तर तो खेट्टाना आपली सरगत काढीन गावात. लाज वाटली पाहिजे ना. दोस्ताना आपला त्याबरोबर स्कूटी माहीत पडते गड्या. आपण दुरून दुरून पाहू डोळे शेकायला काय आपल्याला बी. कधी पाहायलाच भेट नाही जशी पाखरले का. चालणं जाऊन पाहायली जास्त म्हणून राहिला तर चालतं काय रे. मोठा चालणं जाऊ आपण बी. आता जास्त नांदा लावून राहिला तर याची तमन्ना खुश करून टाकू. चाल जाऊ. बियाटी कायच करता बसून तिकडे बसू. आपल्या कुठेही बसून गप्पाच मारणार की दुसरे काय धंदे आहेत आपल्याला. चला चाल बा चाल. हा तुझ्या मनाची शांतीच करतो. कोणा काही म्हटलं तरी चालते आपल्याला. कोणी म्हणत नाही. मित्र लाईक करतात, शेअर करतात, कमेंट करतात, अनसबस्क्राईब बी करतात. टेन्शन न घेऊ तू. चाल चल. खाल्या येतात तरी हे खरा खोटा आहे का. काही फेकून राहिला काय. मी राजा शिवलाल भाऊ तुमच्या बरोबर खोटा बोलणार आहे का. 100% आज रस्त्याने जाते. वाट पोवले का पाय थकले रे मायपुरी. कधलं वाट पाहायचं द्यायची. राजा शिवलाल भाऊ राजा माहीत ठाऊक काही नाही. राजा आणलो डिसा उभं करून ठेवलं राजा नुसतं. त्याचे जसं की आपण स्वागत आले उभे आवा. काय राजा शिवलाल भाऊ थांबणं बी आता येतात ना बी दगडू ते. थांबणं जरा वाट पाहिणं कशी पोरगी सुपर आहेत. पीक पाहून घे. एवढी खतरनाक पोरगी आहे. दिसायलाची बहुतून द्यायचे. तुझ्या जिंदगीत नशीन पाहिले उभे. सगळ्या मुली पाहिजे होती म्हणून मी आलो तुमच्यासोबत सारख्या. पण ती येऊन नाही राहिले. कोकडे गेले गायब झाले तर गेले गाले का उसा गिसा तिकडे. हे केळी गिळी घुसली असतील ना काही नाही तर ना. येता जेवणात काही सांगता येत नाही. वडव तसंच असू शकते. काही सांगता येत नाही पाटलाचं. खकायला आणि पाटील बी होईल. नक्की काही ना काही मेळ आला द्यायचा. नक्की घातली उसात पाटलानं. एक तर मांबई नाही ना. तरी सारच चालते. मांबई म्हटल्यानंतर अर्धी बायको जाईल माणसाची. वाट पाहा लागते बा. काय मोठ्या पाटला चॅट मारली का बा. काय दोघं बापल्या काही प्लॅनिंग तर नसेल बा. काय नाही फालतूला गाडी बसून राहिला आपण वाट पाहायची आता. आल्या खाल्या तुला माहीत ठेव काही नसते. ऐकतं काही करतं काही लेखा. काहीच दुसरं सांगितलं तू तिसरंच ऐकलं लेखा. नाही हो शिवलाल भाऊ मा कानानं ऐकलं ना म्या. मी का खोटा बोलेन का तुमच्या बरोबर. घंटे आला आता बोर मारीन बापू. हा बाबा काय कोणा स्वागताला उभे आठी. नाही रे बाबा घंटन काही नाही. बोले शिकून राहिले का तुम्ही. मला माहित नाही वाटते. पाखरू येऊन राहिला गावात. पाखराच्या स्वागत आले आठी उभे. काय कोणतं पाखरून कोणतं काय बे काही बोलून राहिला बे घंटन. मी त्या पाखराच्या स्वागताला उभे आहे की नाही. ते पाखरू गेलं त्या रोडलं गात गेले येशील लोक. तुम्ही बसाले गोटीचा 4 घंटा. खरंच ना गेले पाटील तिकून घेऊन. तुम्ही लोक बसले अटीसा. एक तर फोन तर लावायला पाहिजे होता मला. मी सांगितलं ना तुम्हाला इकून चालले की तिकून चालले. शिवलाल भाऊ झाला टाइमपास. काही पाहायला भेटले नाही काहीच नाही. चला दिखा झाला आता झाला. काय बापा कसा राजा अर्धी खबर आणता. मला माहित आहे का पाटील एवढे हुशार आहेत. या रस्त्यानं त्या रस्त्याने येतील म्हणून. अजून काही बिघडलं नाही ना. मी तर जोऱ्यात सायकल घेऊन आलो इकून. चला तिकडे भेटतात ना बस स्टँडवर. चला अटे काय थांबू नका. तिकून येऊन राहिले ते. गंटन तुला सांगितलेले का. नाही दिवसभर उभे राहिलो असते. पाखरू येईन. आता पाखरू तर तिसऱ्याच रस्त्यानं गेलो. फालतोडी सगुले बाया फुले वास घ्यायला लागला असता आम्हाला. चल बापा चाल. चला शिवलाल भाऊ आता गाडी थांबू नका आता. चला लवकर चला. मित्र व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा बरं. नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा.